पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून मुंबई गोव्यातील अनेक भागात पाऊस पडल्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकला। आज मध्यरात्री महाराष्ट्रामध्ये तो प्रवेश करणार असून आज मध्यरात्री मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेला आहे। समुद्रात उंच लाटा उसळणार असून हवामान खात्याने महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व मध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या 6 तासात ताशी 13 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे। त्यामुळेच मुंबईकडून हे पावसाचं वारं महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे पसरणार आहे। मोठा चक्रीवादळाचे प्रभाव तीव्र झाल्यामुळेच भारताच्या दिशेने सरकत असलेला पाऊस आता महाराष्ट्राकडे वेग घेणार आहे। मुंबईकडून कमी दाबाचे पट्टे हे महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे वेगवान पसरणार असून आज मध्यरात्री धोका वाढणार। दक्षिणेकडील राज्यांमध्ये देखील पाऊस हजेरी लावणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील ऋतुचक्रामध्ये अचानक बदल होणार असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये हजेरी लावेल। हवामान खात्याने अलर्ट जारी केलाय। वाऱ्याची तीव्रता ही वेगवान होणार आहे। सायक्लोनिक स्थिती सक्रिय होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। सूर्य डोक्यावर असतानाही तापमानात भर वाढत असताना अनेक ठिकाणी अचानक जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। पुढील 24 तास महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा अलर्ट देण्यात आलाय। महाराष्ट्रापासून केरळ आणि काश्मीर पर्यंत हवामान खात्याने हा इशारा दिलाय। मोठा चक्रीवादळाचे परिणाम हे महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तीव्र झाले असून मध्य भारताच्या दिशेने तीव्रता वाढत चालली आहे। महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांसाठी हे कमी दाबाचे पट्टे हे धोक्याचे असणार आहेत। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं मोठा चक्रीवादळ हे तीव्र चक्रीवादळ आहे। त्यामुळे समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार आहेत। त्याचबरोबर पूर्व मध्य अरबी समुद्रातून येणारे कमी दाबाचे पट्टे देखील तीव्र होतील। पुढचे काही तास हे सतर्कतेचे असतील। मध्यरात्री हा धोका जास्त वाढणार असल्यामुळेच महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा मध्यरात्री देण्यात आलेला आहे। मध्यरात्री समुद्र खवळणार असून समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार, वेगवान वारे वाहतील। चक्रीय वारे महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विस्तीर्ण होतील आणि दोन्ही हवामान प्रणाली एकत्रित आल्यामुळे महाराष्ट्रावरती मोठं संकट ओढावेल। पूर्व मध्य अरबी समुद्रावरती कमी दाबाचे पट्टे कायम आहेत। त्यामुळे पुढचे 24 तास तर सतर्कतेचे असणारच आहेत। पूर्व मध्य अरबी समुद्रातून चक्रीय वाऱ्याची स्थिती ही आता सक्रिय होत चालली असून आज मध्यरात्री वाऱ्याचा वेग हा प्रचंड वाढणार आहे। 3 ते 4 किलोमीटर उंचीवर उसळणाऱ्या लाटा 5 ते 6 किलोमीटर उंचीवर जातील। धोका वाढणार असून चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय होईल। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हजेरी लावेल। आज मध्यरात्री वेगवान वारे वाहणार असून जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे। मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची बरसात महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील कमी दाबाच्या पट्ट्याचे दुष्परिणाम दिसून येतील। पावसाचं वारं हे मुंबईकडून म्हणजे चक्रीवादळाचे प्रभाव हे मुंबईकडून महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ भागाकडे वेग घेणार आहेत। मराठवाड्यामध्ये देखील विजांचा कडकडाट जोरदार होणार। चक्रीवादळाचे प्रभाव हे पुढे सरकत असून 24 तास सतर्कतेचे असणार आहेत। दक्षिणेकडील राज्यांमध्ये देखील हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलाय। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यामध्ये देखील पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे। मोठा चक्रीवादळ हे कमी पट्ट्याच्या तीव्रतेची प्रणाली वाढवत चालले, त्यामुळे धोका वाढलाय। हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये 80 ते 100 किमी वेगाने वारा देखील सुटणार आहे। पुढच्या 24 तासांमध्ये या भागांमध्ये तीव्रता वाढणार असून अवकाळी पावसासारखी भयानक अवस्था निर्माण होणार आहे। शेतकऱ्यांवरती देखील मोठं संकट ओढावणार असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर मच्छीमारी करणाऱ्या लोकांना देखील मच्छीमारी करण्यास जाऊ नका असा सल्ला देण्यात आला। समुद्रामध्ये चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय होणार असल्यामुळेच किनारपट्टी भागामध्ये धोका वाढणार आहे। उंच लाटा उसळणार असून आकाशामध्ये विजांचा कडकडाट देखील जोरदार होणार आहे। मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे हे पुढील 24 तास कायम राहणार आहेत। आज मध्यरात्री
मध्यरात्री याची तीव्रता वाढणार आहे। मोठा चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येणार असून कमी दाबाचे पट्टे महाराष्ट्राच्या दिशेने वेग घेतील। आज मध्यरात्री मुंबई शहराकडून पावसाचं वारं महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकडे तीव्र होईल। कमी दाबाचे पट्टे विस्तीर्ण होणार असून समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय करतील। वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे। पुढचे 3 ते 4 तास हे धोक्याचे असणार आहेत। तर चला पाहूया कोणत्या 7 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला। महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरामध्ये हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला। समुद्रातील हालचाली वेगवान होणार असून रात्री उंच लाटा समुद्रामध्ये उसळणार आहेत। त्याचबरोबर सागरी क्षेत्रामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आता मुंबई शहराच्या दिशेने वेग घेत असून आज मध्यरात्री मुंबई शहरामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्राच्या रायगड शहराला देखील धोक्याचा इशारा देण्यात आलाय। मुंबईकडे पावसाचा वेग वाढलेला असून रायगडमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। महाराष्ट्राच्या रायगडमध्ये किनारपट्टी भागामध्ये 3 ते 4 किलोमीटर उंचीवर लाटा उसळणार आहेत। सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आता रायगड जिल्ह्यामध्ये विस्तीर्ण होत चालल्यामुळे सतर्कतेचा इशारा रायगड जिल्ह्यामध्ये देखील आहे। ठाणे शहरामध्ये देखील समुद्रातील हालचालींमुळे वेगवान पाऊस वेग घेणार। ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हजेरी लावणार असून बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये चालू असलेल्या हालचालींमुळे ठाणे शहरामध्ये वेगवान पाऊस बरसणार। मेघगर्जनेसह पावसाचा इशारा ठाणे जिल्ह्याला देण्यात आला आहे। समुद्रामध्ये उसळणाऱ्या उंच लाटा आणि वेगवान वाहणारे वारे यामुळे धोका वाढणार असून ठाणे शहरामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस बरसेल। कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सागरी क्षेत्रामध्ये वेगवान वारे वाहणार। पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये निर्माण होणारे वारे रत्नागिरी किनारपट्टीवरती तीव्र होतील। 120 किमी वेग असू शकतो, त्यामुळे धोका वाढणार असून मच्छीमारी करणाऱ्या लोकांना देखील मच्छीमारी करण्यास जाऊ नका असा संदेश देण्यात आला। मध्यरात्री उंच लाटा उसळणार असल्यामुळे सतर्कतेचा इशारा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देण्यात आला आहे। गोव्यामध्ये बरसणारा पाऊस आता अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यासह महाराष्ट्राच्या दिशेने वेग घेतलेला आहे। याच महाराष्ट्रातील पुणे घाटमाता परिसरामध्ये वेगवान वारे वाहणार आहेत। आज मध्यरात्री मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। चक्रीय वाऱ्याची स्थिती ही सक्रिय होणार आहे। त्याचबरोबर पुढच्या 3 तासात पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये तयार होणारी प्रणाली ही पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे शहरामध्ये आज मध्यरात्री पाऊस जोरदार हजेरी लावणार। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईकडून पावसाचं वारं आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांकडे तीव्र होत आहे। कमी दाबाचा पट्टा मुंबईकडून महाराष्ट्रातील मराठवाडा भागाकडे सरकणार आहे। मराठवाड्यामध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री जोरदार पाऊस हजेरी लावेल। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसणार आहे। त्याचबरोबर मराठवाडा भागामध्ये देखील विजांचा कडकडाट जोरदार होणार आहे। जालनामध्ये देखील कमी दाबाचे पट्टे विस्तारित होतील। काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार होणार आहे। या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार असून अवकाळी पावसासारखी परिस्थिती निर्माण होणार आहे। पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेलं हे क्षेत्र आता महाराष्ट्रातील मराठवाडा भागामध्ये देखील तीव्र होणार असून पूर्व मध्य अरबी समुद्रातून पावसाचं वारं महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे धोका वाढणार आहे। आज मध्यरात्री पाऊस हजेरी लावणार असल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तापमानात जरी वाढ होत चालली असली तरी देखील कमी दाबाचे पट्टे हे तीव्र होत आहेत। पाऊस हजेरी लावणार आहे, अवकाळी पाऊस बरसणार आहे असं वाटेल, परंतु विजांचा कडकडाट हा जोरदार असल्यामुळे धोका वाढणार आहे। प्रामुख्याने महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तापमानात वाढ जरी झाली असली तर देखील मुसळधार पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्यामुळे हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देत अलर्ट जारी केलेला आहे। मागील 24 तासामध्ये कोकणातील काही भागात पावसाने हजेरी लावली असून हीच परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येईल। चक्रीवादळाचा प्रभाव आणि परिणाम अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून येतील। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्यामुळे आज मध्यरात्री महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे। मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट महाराष्ट्रामध्ये होणार आहे।